डुग्गूचं काय चाललंय, खाणं चाललंय त्याचं. आता थोडा वेळ झोपला तो, अर्धा एक तास, आणि आता उठलाय ना, आता खायला लागलाय. त्याच्या हातामध्ये ना हे खातो, मुगाची डाळ खातो, हातामध्ये त्याचे 1-2 डाळीचे कण पण बसत नाही. बसले का? आणि ते खाताना अर्ध निम्मे खाली सांडतात. तर असं चाललेलं आहे. अर्धा तास थांबायचं आहे, परत 1 तास चालायचं, परत थांबायचं, असं करत करत आम्हाला आता बराच वेळ झालाय. आणि आणखीन आता पुण्यामध्ये आलोय, म्हणजे आणखीन पोहोचलेलो नाही, 5 मिनिटं लागतील मेन पुण्यामध्ये जायला. तर कुठं आलोय आता आपण? वाघोलीला आलोय. चालो तर मस्तपैकी असं हॉटेल सजलेलं आहे, बघू शकता. जिकडं तिकडं मस्तपैकी रंगीबेरंगी फुगे दिसायला लागलेत आणि खूपच सुंदर वाटायला लागले. आता जास्त करून इथं बॉन्ड आणि डुग्गू खुश होणार आहेत. तर चला, पायाला बसून बसून मुंगे आल्यात, तर आपण आतमध्ये जाऊया. आता डुगी आता तो कुणाचं काय ऐकणार नाही, आतमध्ये जाणार आणि खेळत राहणार. आता तो, त्याला आता कुणाची गरज नाही किंवा पकडायची सुद्धा गरज नाही. बॉन्ड काय खाल्लं? डुगीने काय खाल्लं? त्याने काय खाल्लं विचार. चिंगम. डुग्गूला ना बॉन्डनी चिंगम मारले. लगेच त्याने तोंडात घातलं लगेच खाल्लं. काय काय होतं? असं हॉटेलला सजवलेलं आहे 15 ऑगस्ट. खूपच सुंदर वाटायला. आणि डुग्गू तर आता काय उठणार नाही, तिला खेळायला. तर आपल्याकडे खूप सारे असे बॉटल असतात आणि आपण फेकून देतो. तर तिथे किती मस्त अशी डिझाईन केली बॉटलने, बघू शकते किती सुंदर वाटायला लागली. तर ही खाली बॉटल आहे सगळ्या, त्यांना कलर दिला वाटते, किंवा कलरच्या असतील किंवा कलर दिला आहे, 2 पण काहीतरी आहे. आणि इतकं सुंदर वाटायला लागलं, हे खूपच सुंदर वाटायला लागलं. तर आमच्या आता फक्त पाण्याच्या बॉटल आलेल्या आहेत. आता जेवण कधी येतंय, तर ऑर्डर दिलेली आहे जेवणाची. जेवण येईपर्यंत आता मस्तपैकी इथं मुलं खेळतात. सगळ्यात खुश म्हणजे की डुग्गी झालेला आहे, बॉन्ड पण झालं, सगळे फुगे वगैरे गोळा करायला लागले 2 जण मिळून. नको नको सोपे नको. करून झालं आणि आता आम्ही निघालो. काय चाललंय तुमचं? आता अगं तिथे गेलो चार कुठे 10 गेलो निवांत चार ना. तिथे गेलो तोपर्यंत आता ते उगाचच गरम पाणी आपल्या तिथं गरम पाणी तेच ना, तिथंच पाणी गरम करू शकतो. दुपारी 12 वाजल्यापासून 9 वाजले किती आपल्याला आता 11:30 वाजले 12 वाजले 12 तास गेले 12 तास वळणावर झोप लागून आहे. झोप लागून तरी ती धड जागा होती. हा बरोबर आहे. गाडी थोडी खिडकीवर घ्या बरं. अरे येऊ द्या ना तुम्हाला जेवढं पाहिजे. लॉक आहे. हा हा बस झालं. हा बरोबर. आपण लवकर निघायला पाहिजे पण सकाळी आहे ना. सकाळी काय बोलू तुला लवकर निघला असतो तर आतापर्यंत आपण पोहोचला असतात कधीच. सकाळी बरोबर 7-8-9 वाजता निघाला असतो ना. 5-6 वाजेपर्यंत तिथे येत होतो थांबत. आणि आता 12 वाजले किती वेळ लागला आपल्याला यायला. सारखं थांबाच आहे. थांबा तिथे थांबा
आपल्याला जायचं जुन्या ठिकाणी ना. जुन्या ठिकाणी जायचं आपल्याला. जुन्या विला किडा पकडे. नाही पेट्रोल पंप. अगं बावळटी पेट्रोल पंप आहे क्विट जरा हे पाऊस चालले म्हणजे कुठे पुढं आहे बस स्टँड तिकडे मध्ये. यांचं आहे बस स्टँडच्या पुढे जाऊन इकडे मध्ये. यांचं इकडे आता आपलं कुठं आहे माहित नाही. गाडी इकडे वळायला लागली. ती कुठं आहे? ह्यांची गाडी चालली इकडे. हा ते कुठं आहे? हे जी बी चालली इकडे. हो ना मग आता हे आपल्याला सोडून मग ते जाणार आहे. हे बाबा थांबा रे आम्हाला जाऊ द्या. अजून लांब आहे का ती? काय जिथं जायचंय तिथं. हो ना मग आता इकडून हे आतमध्ये आहे. हा आईस्क्रीम तर घेऊया. आईस्क्रीम तर भेटेल ना तिथे गेलं. ए बाई चल. काय नाही तिथं आता तिथं पाणी जे बाटल्या घेतल्यात ना हा. ते प्यायचं झोप आहे. आणि असलं हो कसं काय? असं नसन हो, शांत काय? बसा. असंच आहे तिथं काय अगं घर आहे ना. नसतं. पण मग असं काय? बंगला आहे बंगला. आणि मग नेमकं आपण काय बघायला आलो? बंगला आपल्याकडे काय बंगला नव्हता होय. होय दाजी? हे बाबा ते का थांबलं तिथंच. होय दाजी? चलायला यायला यायला लागलं यायला जाऊ जा. झालं का? दाजी हा मग नेमकं आपण काय बघायला आलो? ओके झाड. आपण काय आहे तिथं? बंगला आपण बंगला बघितला नव्हता. आपण विला बघितलं नव्हतं ते बघायला आलोय. अरे पण तरी चालायला त्या गाडीच्या पाठी पाठी हळून ये. इथं मला काय दिलं दिलं जे उद्याच्याला येणार आहे ते आरामात येतील आपलं. नेमकं बरोबर त्या ठिकाणी येतील. आणि त्यांना माहित आहे ना. बघ हे, तुंगारली. तुंगारली. या गावाचं नाव आहे का? तुंगारली. तुंगारली. नाही असं लाईटीत पाहिजे गाडी इकडे वळवली का? हा लाईटी मधलं असलं तर ठीक आहे, नाही तर अंधारामधलं असलं की आपली हायवेला लागलं दुःखी पलीकडे ते मुंबई पुणे हायवे. हा काय वरचा वरचा म्हणजे तिकडून जावं रस्त्याने इतक्या गली पण हे खालून आहे ना. किती लांबून चाललोय पण यार आपण. गपना बाई ये बेवडी पाहिजे. आता तिकडनं पण बाहेर निघाला रस्ता असं. मग काय आपण गोल गोल फिरायला. हा की अंधारातला विला जे पिक्चर मध्ये दाखवत नाही का. थांबा थांबली थांबली आयला ही आहे का काय विला. बापरे इतकं अंधेरावाला विला. का बी यांनी असं केलंय? इथून निघायची इतका डेंजरस विला बुक केला बघा. नाही ना आपल्याला नाही ते गाडी वळायला लागली. त्यांची वळायला लागली देव पावला. वळायला लागली म्हणजे ही नाहीये. आम्हाला वाटलं की हे वाला आहे. जायचं गल्ली. काय झालं बरं ह्यांना रस्ता माहित नाही का काय. रात्रीच्या एकतर 12 वाजून गेलेत. 12:30 वाजत आलेत आणि आम्ही आमचा विला धुंडतोय कुठं आहे ती. आणि ह्याला थांबायला म्हणणं म्हणजे बुक केलेला आमचा नाही, बुक केलेला विला जिथं आम्ही थांबणार होतो तिथं. ह्यांना बी रस्ता माहित नाही वाटतं. हे पण चाललेत आता मागं पुढं. हा आपण सगळ्यात मागं. बाई इथं रस्ता लय डेंजर आहे. मला वाटलं ना हिचं आहे का किती गाडी वळायला लागली ती तरी जरा एक मनाने ठीक होतं पण इथं का आहे बघ तिथं. नाही ग इथं बाई सोड मम्मी हे काय लेकर निघायचं कसं ना काय करायचं. विला चुला. हा ना बघ ना किती सारे पैसे घेतले आणि हे सगळं ही कुठे जंगलात चालले का. ही विला आहे वे डेंजरस दिसायला लागले बाबा हे. आणि त्यांचे 2 लेकर अगं माणसं असेच येत राहिले जास्ती. कशात जंगलात. हा काय आता हे सगळं तुम्ही व्हॅलीच आलो ना तुमचं बी आहे बघा तेव्हा पलीकडे हे बरं काय हे आपले टायमिंग चुकलाय. पहिली गोष्ट यायचा विल्यात. हा ना किती उशीर झाला एक तर. बाई सगळे एका रुपये 4,500 आता ती आहे अजून पुढे काय दिसत नाही. उठून गाडीचे चाक बघायला लागलं उतरून गेलं ते आता कामच काय तर चालू झालं. काय पैसे कॅन्सल करून वापस भेटत असतील ना डेट. दुसरं काय? भेटत एकदा पैसे भरले की गेले. मग ते तुम्हाला तुम्ही राहा कळत नव्हतं. तुम्ही राहा किंवा नका. त्यांचा माणूस येत नसते का दाजी. येत असते ना पण आता 12:20 झाले. 12:40 होऊ द्या पण आपलं माणूस त्यांच्या इथं आलं नाही म्हणलं त्यांनी यायचं त्यांचं काम नाही ना पण आता विला बुक केल्यावर कोणचा माणूस येणार आहे. तिथं वॉचमॅन असतो ठेवलेला.
पैसे ऑनलाईन जातात मालकाला. वा. वा वा वा, very good. रिसॉर्ट जर असतं तर रिसॉर्टचा माणूस आला असता. पण स्वच्छता असते का? काय माहिती विलाचं. बाबा. बघू बाबा. ऊन कधी राहिले आम्हीच आलो पहिल्यांदा. विला मध्ये पहिल्यांदा आलतो आम्ही. तर पहिल्यांदाच नाव ऐकलंय विला. विला विला चालायला इथं. तिथं असायचं नाही तर बुधबांगला. दोघं शहाणे. आणि इथंच आसपास आहे म्हणजे इथंच कुठंतरी आहे विला. तर हे दोघं चालले सारखे सारखे आणि एकच रस्ता आहे, छोटा रस्ता आहे. वन वे. आता मंगलचा गाडीवाला आवाज द्यायला लागलाय. त्याला विचारा विला त्याला माहिती नाही. इतक्या रात्री विचारायला पाहिजे ना रस्ता थांबून कोणाला. हा का? हा ती तिथे बसली होती ते. अच्छा थांबा थांबा. होय कुत्रवाद गेले. बाबा काय झालं? खूप अंधार कुठं पाहिजे तर नाही ग हाय भेटलं बाबा. तिथंच आहे का? वा विला? यांच्या असं विला का? अगं बस किती जवळ होता आणि तरी तुम्ही उरेल खरी. ठीक आहे म्हणलं नाही का तू? तोच आहे. पप्पा काय म्हणले माहिती का? विला नाही बुधबांग. बुधवारला तर राहायचं वाटतं. आई समोरून छान आहे बघ ना. समोर आले सकाळी छान वाटेल बघ. इथं बी आहेत ग लोक राहायला. अरे शिवम नाव दिसत पुढं कोण होतं रे? हे बघा आता एवढं हा का? हा बरं झालं बरं. आपलं विला. तर हा विला बरं झालं. विला चांगला आहे. वाटलं तर आम्हाला भूतबंगला आहे का काय. हा छान वाटलं, छान वाटलं. हाय छान आहे. तर ही आहे जिथं आम्ही राहणार आहेत आता. आम्हाला वाटलं होतं इकडे बघू शकतो कसं आहे, एकदम अंधारावणी आहे. एकदम भूत बंगल्यासारखे बंगले दिसायला लागले का. आता ते सकाळी चांगले दिसेल पण आता रात्रीच्या 12-1 वाजत आले म्हणून सगळं हे अंधार झालाय सगळीकडे. पण आता सध्या आम्ही इथं चाललोय आता वरती. तर इथे छान आहे. आता चला वरती जाऊया बघूया कसं आहे ते. तर ह्या 2 गाड्या आहेत आणखीन. आता हे सगळे येणार आणि एक गाडी दुसरीकडे जाणार आहे का. तर हे त्यांचं दुसरीकडे बुकिंग आहे. बिल्ला हा छान तर आहे. चालेल का तुझं काय? फॅन बंद कर. बाय. आमच्या इकडे जा मस्तपैकी स्विमिंग पूल पण आहे आमच्या इथं. तर बॉन्डीची मम्मी पप्पा ही दुसऱ्या ठिकाणी चाललेत. तर त्यांचं दुसरीकडे बुकिंग आहे आणि आम्ही इथं राहणार आहे की नाही बॉन्डी. आमचा स्विमिंग पूल बघितला. स्विमिंग पूल आमचा बघ इथं 2 स्विमिंग पूल आहेत आमचं बघ. तर मी तुम्हाला रूम दाखवते. तर ही आहे स्नेहाचा आणि स्वप्नीलचा बेडरूम. कोणता? तेवाला. मग तुम्ही तेवाला. तर बराच वेळ फिरल्यानंतर अर्धा 1 तास झाला आम्ही गोल गोल फिरत होतो का तर आम्हाला भेटतच नव्हतं. शिवाय इथल्या लाईटी बंद होत्या त्यासाठी व्यवस्थित समजलं नाही आम्हाला. आणि गेट खोलल्यानंतर समजलं की मध्ये आतमध्ये आहे म्हणून. तर आम्ही आता 3ऱ्या माळ्यावरती आलोय. पण खूप मोठा आहे विला ही. तर उद्या तुम्हाला व्यवस्थित सगळ्या रूम वगैरे मी दाखवण. आता सध्या 4 रूम आहेत, किचन वगैरे सगळं काय आहे. तर मी तुम्हाला उद्याच्याला दाखवून. रात्रीचे 1 वाजले दमले आम्ही, खूप जास्त थकलोय आणि आता झोपायचं आहे. तर चला मग आता झोपतो आणि हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते. शिवाय उद्याच्याला तुम्हाला सगळ्या रूम वगैरे दाखवते कसं आहे कसं नाही. का तर रात्रीचं आम्हाला पण व्यवस्थित समजाने गेले. रूम खूप छान आहेत, मस्त आहेत आणि ती सुद्धा तुम्हाला सकाळी बघायला भेटते. शिवाय इथं स्विमिंग पूल सुद्धा आहे तर ती सुद्धा उद्या तुम्हाला दाखवण. ठीक आहे. चला मग हा व्हिडिओ इथं संपवते. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. डुग्गू थोडासा झोपला होता तर आता उठलाय. आता चौकड सगळं. तर आता डुग्गू थोड्या वेळ झोपला होता, आता उठलाय आणि सगळीकडे पळायला लागला आता. तर आता त्याला पण झोपवतो आणि उद्याच्याला भेटते तुम्हाला. ठीक आहे. बाय बाय. किवीला काहीच ऐकायचं नाही.